महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गोविंद पानसरे यांनी जे पुस्तक लिहिलं शिवाजी कोण, हे या पुस्तकाचं शीर्षक आहे. आणि या शीर्षकावरून महाराष्ट्रामध्ये सध्या खूप वादंग होत आहे. वादंग होण्याचं फक्त कारण एवढंच आहे की या पुस्तकाचं जे शीर्षक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक एकेरी नाव संबोधण्यात आलं म्हणून. मला एक समजत नाही, लेखकाने लिहिलं, आज लेखक हयात नाही आहेत, पण ज्या प्रकाशकाने हे पुस्तक प्रकाशित केलं त्याची काही यामध्ये चूक नाही आहे. जे लेखकाने लिहिलं तेच त्याला प्रकाशित करावं लागते, तेच त्याला छापावं लागते. तो त्यात कुठलेही कमी जास्त लिहू शकत नाही, मग त्याची काय चुकी. परंतु महाराष्ट्राचे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्या प्रकाशकाला फोन करून जी शिवीगाळ केली ती एकदम गलिच्छ भाषा आहे. हे का आमदाराला शोभनीय नाही, अशोभनीय आहे. आणि या आमदारांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. आपण जेव्हा एखाद्या प्रकाशकाला कोणाला जर फोन करत असू तर त्याचं पूर्ण पुस्तक पहिले वाचून घ्या. त्या पुस्तकामध्ये ती काय लिहिलेलं आहे हे सुद्धा समजून घ्या. त्यानंतर त्याला त्या मुद्द्यावर तुम्ही बोला. फक्त एका शीर्षकावर तुम्ही जर बोलत असाल तर त्या शीर्षकामागचा उद्देश काय आहे हे समजलं पाहिजे. ते लेखकाला माहीत आहे, लेखकाने लिहिलं आहे. तुम्ही कधी तुम्ही लिहिलंच नाही, वाचलंच नाही, तुम्हाला काय समजणार. पहिले तुम्ही वाचून घ्या. आणि तो एवढा प्रकाशक सांगतोय प्रशांत की तुम्ही साहेब पहिले पुस्तक वाचलं का, पहिले पुस्तक वाचा. हे त्याचं काही न ऐकता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत एवढ्यापर्यंत यांची मजल गेली. अरे असालही तुम्ही वंशज. या महाराष्ट्रामध्ये काय, या भारतातही छत्रपती शिवाजी महाराजाला कोणीही नाकारू शकत नाही. तसा राजा होणे नाही, हे लक्षात घ्या. परंतु तुम्ही त्या राजाचा नावाचा फायदा घेऊन राजकारण करत असाल आणि एखादं वादन माजवत असाल ना, हे सर्वात चुकीचं आहे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना कळले नाही. तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असते तुम्ही ही भाषा वापरलीच नसती, हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात तर त्यातले किती गुण तुमच्यामध्ये आहेत हे सांगा. आज तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज करत आहात, तुम्ही आज सत्तेत आहात, तुम्ही तसे सत्ता गाजवत आहात का हे तरी सांगा. तुमचे भ्रष्टाचार, तुमच्या केसेस, तुमचा माजोरडेपणा ह्या सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. तुमच्या मतदारसंघात तुम्ही काय करता हे लोकांना माहीत आहे. तुम्ही निवडून आल्यापासून तुमची संपत्ती किती वाढली हे लोकांना माहीत आहे. तुम्ही लोकांची संपत्ती कशी घेतली हे सुद्धा लोकांना माहीत आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांना हेच केलं होतं का. लोकांना तुमच्या पण गोष्टी सगळ्या माहीत आहेत. पहिल्या 5 वर्षात जे तुम्ही आमदार झाले ते लोकांनी तुम्हाला स्वाभाविकपणे निवडून दिलं, कारण तिथं त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तसा व्यक्ती नव्हता म्हणून. पण सेकंड टाइमला जेव्हा तुम्ही निवडून आले हे तुम्हाला लोकांच्या मतदानावर तुम्ही निवडून आलेले नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही मला हे ईव्हीएमनं सपोर्ट केला म्हणून तुम्ही निवडून आलेलं हे लक्षात घ्या. आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा समजायला पाहिजे की आपल्या सरकारमध्ये कोणत्या प्रकारचे आमदार आहेत. अशा आमदारांमुळे महाराष्ट्राची इब्रत अक्षरशः वेशीला टांगलेली आहे. रोज कुठला तरी आमदार काहीतरी बोलतो. आज या व्यक्तीच्या एका शीर्षकामध्ये तुम्ही एवढं बोलता. जेव्हा मग कोश्यारी राज्यपाल जेव्हा बोलले, महात्मा ज्योतिबा फुलेंवर बोलले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांवर पण बोलले, त्यात तुमचे तोंडाला का कुलप लागले, त्यात तुम्ही का बोलले नाही. जेव्हा तुम्ही सत्तेत असता, सत्ताधारी आमदार, सत्ताधारी मंत्री जेव्हा बोलतात तेव्हा तुमचे तोंड चुप्प होतात. एखाद्या सर्वसाधारण माणसाला फक्त तुमची हिंमत चालते हात उचलण्याची, हिंमत चालते बोलण्याची, हिंमत चालते शिव्या घालण्याची. हो, तो व्हिडिओ जो तुमच्या शिवीगाळ्याचा आहे ना, तुम्ही जे आज स्पष्टीकरण देता, जे माफी मागता ना, ते तुमच्या घरच्यांना पहिले ऐकवा. तुमच्या घरच्या महिला ह्या शिव्या ऐकू शकतात का, हीच तुमची संस्कृती आहे का. तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी हा जर व्हिडिओ ऐकला तर ते तुम्हाला खूप चांगलं म्हणत असतील का. हो, एवढं तरी लक्षात. एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या या सगळ्या संघटनेमध्ये असे सगळे लोक आहेत का ज्याला शिक्षण आहे की नाही हेही समजत नाही. त्याचं शिक्षण किती आहे हे आई समजून जाऊ की एक माणूस सुशिक्षित असेल, आमदार असेल तर किती चांगल्या पद्धतीने बोल. एक प्रकाशक आहे, त्या व्यक्तीने किती व्यवस्थित संयम बाळगलेला आहे. तो माणूस सुद्धा उलटे शिवाय घालू शकला असता. तो काय रस्त्यावरचा नंगा माणूस नाही, त्याला काही फरक पडणार नाही. पण एका आमदाराने, एका लोकप्रतिनिधी कुठल्या भाषेमध्ये कोणाशी बोललं पाहिजे हे समजायला पाहिजे. उगाच सत्तेचा आणि आमदारकीचा तुम्ही माज करू नका. जनता तुम्हाला रस्त्यावर नागळा करून ठोकेल, लक्षात घ्या. आम्हाला सुद्धा बोलायला बरं वाटत नाही, इतक्या तुम्ही घाण शिव्या घातलेल्या आहेत.
हा महाराष्ट्र पूर्ण ऐकतो, पूर्ण महाराष्ट्र समजून आहे. तुम्ही अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही आहे. उलट फडणवीस साहेबांनी यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. यांना विधान परिषदेमध्ये विधान भवनातून यांना बायकॉट केलं पाहिजे. यांना विधान भवनात यांना प्रवेश देणं बंद केला पाहिजे. लोकांनी सुद्धा यावर प्रत्येक समाज कार्यकर्त्यांनी जर अशा कोणताही आमदार असेल, असा कुठलाही लोकप्रतिनिधी असेल तर याच्यावर तक्रार दाखल केली पाहिजे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि मी म्हणतो संजय गायकवाडवर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कारवाई झाली पाहिजे. याच्यावर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली पाहिजे. तेव्हाच हे सरकारसुद्धा त्यावर दखल घेईल आणि अशा आमदारांना सत्तेतून बाहेर काढेल.